चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 छोटे टोमॅटो चिरून घेतलेले आहे, आलं लसूण जाडसर कुटून घेतलेला आहे, थोडा कढीपत्ता घेतलेला आहे, 2 शिमला मिरची चॉप करून घेतलेली आहे, कांदा साधारण हे छोटे 3 आहेत, थोडी कोथिंबीर आणि कोबू घेतलेला आहे, हा चिरून उभा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या घरात ज्या पण पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील त्या खिचडी भातामध्ये टाकले तरी चालेल। तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे कमी छोट्या कुकरमध्ये आता तेल ओतून घेते। तुम्ही 3-4 मोठे चमचे घेऊ शकता, कारण या जे भाज्या घेतलेल्या आहेत ते परतायला थोडं तेल जास्तच लागणार आहे। प्रत्येकाची आपापली पद्धत असते खिचडी भात करायची, मी माझ्या पद्धतीनुसार तुम्हाला दाखवते की तो कसा करायचा असतो। आता इथे मी जिरी मोहरी टाकून घेते, ते थोडं तडतडून देते। आता इथे मी आता कांदे टाकून घेते। हे कांदे आता थोडे तुम्ही चांगले लाल परतून द्या, म्हणजे ते चवीला भात छान लागेल, चांगला लागेल। यामध्ये आता मी कढीपत्ता टाकून घेते आणि आलं लसूणची जी पेस्ट केली होती ती टाकून घेते आणि परतते। कांदा थोडा असा लालसरच होऊन द्या, कच्चा ठेवू नका, म्हणजे भाताची चव छान लागते। आता आलं लसणाचा कच्चा पण जाईपर्यंत आपण थोडं त्याला परतून घेऊया। आता यामध्ये भाज्या टाकून घेते मी। इथे मी शिमला मिरची, कोबू टाकून घेते आणि माझ्याकडून गाजर स्किप झाले होते, ते मी आता गाजर बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते टाकत आहे। चांगले मी आता परतून घेते, म्हणजे थोड्या भाज्या नॉर्मल ह्याच्यात तेलात शिजून निघतील अशा पद्धतीने। या भाज्यांचा कलर किती छान दिसत आहे ना, रंगीबेरंगी दिसत आहे। यात मी एक सिक्रेट मसाला पण टाकणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। यात आता जे 2 टोमॅटो मी चिरून घेतले होते ते टाकून घेते। ह्याच्यात आता मीठ टाकून घेते, म्हणजे भाज्या जरा शिजायला लवकर मदत होईल। हळद टाकते, आता यामध्ये मी घरचा काळा मसाला टाकून घेते। तुम्हाला किती तिखट करायचं त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करा। ही रेसिपी आपण डाएट मध्ये पण खाऊ शकतो। इथे मी सिक्रेट मसाला म्हणजे तुम्ही बघू शकता मॅगी मसाला टाकत आहे, ह्याने चव खूप छान लागते। मुलांना जो फ्लेवर असतो खट्टा मिठा तो ह्याच्याने लागतो, त्याच्यामुळे मुलं आवडीने खातात। तर ह्यामध्ये मी 1 कप तांदूळ आणि अर्धा कप तुरीची आणि मसूरची जी डाळ होती ती मी धुवून घेतलेली आहे, ती ह्यात आता मी टाकून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ डाळ कमी जास्त करू शकता। तांदूळ आणि डाळ मी टाकून घेतलेली आहे, ते आता मी हलवून घेते। इथे आता मी काय केलेलं आहे, भाज्या जास्त घेतलेल्या आहे आणि तांदूळ आणि डाळीची क्वांटिटी मी कमी घेतलेली आहे।
त्याने काय होतं, भात हा जरा छान चिकट होतो आणि जास्त आपल्या भाज्या पण आपल्या पोटात जातात. त्याच्यामुळे मी तसं केलेलं आहे. यात आता मी पाणी ॲड करून घेते. 1 ग्लास इथे मी पाणी ओतलेले आहे. तांदळानुसार पाण्याची क्वांटिटी ठरत असते. तुमचा तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार त्याला पाणी लागेल. मला इथे एवढं पाणी बरोबर वाटत आहे. आता मी झाकण लावून शिटी करून घेते. तुम्ही बघू शकता भात खूप छान झालेला आहे. चला तर मग याला सर्व करूया. येता ना मग खायला. लवकर या आणि हां, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.